अनेक मंत्री असे आहेत त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणजे नव्यानं कारभार घेतलेला आहे. नव्यानं कारभार घेत असताना अजून ते भ्रष्टाचार कसा करायचा हे शिकायला लागलेले आहे. अजून शिकले नाहीत पूर्णपणे. काही काही जे जुने आहे ते निर्डावले आहे. ज्या जुन्यांना माहिती आहे की कशा रीतीने आपल्या सगळं समजतात. मांजर दूध पिळताय डोळे लावून याचा अर्थ लोकांना समजत नाही असं नाही आहे. मंत्री किती पैसे घेतात आणि मंत्री कसे उद्योग करतात आणि कसे करतात ते लोकांना जनतेला समजत आहे. उघडकीस येईल कधी ना कधी. मर्यादा घातली पाहिजे. या ठिकाणी अध्यक्षामध्ये या निमित्तानं मी माझ्या या अंतिम आठवडा विषयाच्या प्रस्तावाचं भाषण संपवतो. अनेक विषयाच्या संदर्भामध्ये बोलत असताना मंत्रालयीन कर्मचाऱ्यांचे विषय, नगरविकासचे विषय असतील, अन्य विषय भ्रष्टाचाराचे विषय असतील, मला माहिती नव्हती की एवढा वेळ मला मिळेल. नाही तर मग मी 4-2 मंत्र्यांचे नावं घेऊन त्यांचा आता अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही प्रकरण मला आलेले ते मला काढता आले असते अध्यक्ष महोदय. परंतु अंतिम आठवड्याच्या निमित्तानं जसं या ठिकाणी आपल्याला वेळेची मर्यादा आहे तशी या ठिकाणी कोरमची पण मर्यादा दिसते. मंत्र्यांची संख्या कमी आहे, आमदारांची संख्या कमी आहे. 2 मंत्री आहेत, 2 कॅबिनेट मंत्री आहे. केवढं मोठं भाग्य आहे माझं. या राज्यामध्ये 42 कॅबिनेट, 42 मंत्री. या 42 मंत्र्यामध्ये 2 कॅबिनेट मंत्री इथं उपस्थित आहेत. केवढं भाग्य आहे या सभागृहाचं. अंतिम आठवडा प्रस्ताव, त्या प्रस्तावाला सर्वोच्च महत्व असतं.